जय श्रीराम मंडळी, मी अभिषेक महादेवराव आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। वसुंधरा पायदिंडी 2025 जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य संकल्पनेतून आणि प्रेरणेतून उपपीठ गोवा येथून 10 ऑक्टोबर 2025 रोजी आज 17 ऑक्टोबर 2025 या वसुंधरा पायदिंडीचा सलग 8वा दिवस। गुरुभक्ती, गुरूंविषयी प्रेम, श्रद्धा आणि समर्पण यांचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गुरूंविषयी 21 ऑक्टोबर 2025 रोजी जन्मोत्सव वारी निमित्त या वसुंधरेचा संरक्षण आणि वसुंधरेची जनजागृती करत ही वसुंधरा पायदिंडी श्री क्षेत्र नाणीजधामच्या दिशेने प्रस्थान करत आहे। चला तर मग आपण पाहूया आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा प्रवास या वसुंधरा पायदिंडीतील आणि आपण या ठिकाणी सहभागी होऊया। जय श्रीराम। पक्ष्यांची गाणी, मंद वाऱ्याचं बोलणं, फुलातून दरवळतो सुगंधाचं गाणं, संपूर्ण विश्व जणू घेई नवा श्वास, सकाळी सजतो निसर्ग खास। अशा या मंगलमय वातावरणात पहाटेच्या सुमधुर स्वरात मुक्कामाच्या ठिकाणी काकडाआरती संपन्न झाली। रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले। या पूजनाने जणू संपूर्ण वातावरण आल्हाददायक व प्रसन्न झाले। यात्रिकी व भक्तगणांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात धूपारती संपन्न झाली व सर्व यात्रिकींनी दिंडी प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या चहापानाचा लाभ घेतला व या वसुंधरा पायदिंडीने पुढील मार्गाकडे प्रस्थान केले। पावन पादुका चांदण्यात नाल्या, भक्तांच्या ओंजळीत भावनेने सोडल्या, रथात विराजती जणू माऊली प्रत्यक्ष, यात्रिकींच्या नयनात जणू गुरूंचे दर्शन स्पष्ट। अशा या डोळ्याने दिपणाऱ्या रथामध्ये पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना विराजमान करण्यात आले। पक्ष्यांचा किलबिलाट आणि हवेत दरवळणारा मातीचा सुगंध हे सगळं मिळून निसर्ग आपल्याशी बोलतो। हिरवेगार झाडं, डोंगराच्या कुशीतून वाहणारे झरे, शेतीतील भरभरून उगवलेलं पीक आणि वाऱ्यावर नाचणारी गवताची पाती, हे दृश्य पाहिलं की मन आपोआप प्रसन्न होतं। निसर्ग केवळ डोळ्यांना सुखवणारा नाही तर तो आपलं जीवनधन आहे।
तो आपल्याला अन्न, पाणी, प्राणवायू आणि शांतता देतो. म्हणूनच आपण निसर्गाचं जपणं आणि रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. रथामध्ये विराजमान सिद्ध पादुका म्हणजे केवळ संतांच्या पावित्र्यतेचा, भक्तीचा आणि परंपरेला चालना देणारे प्रतीक आहे. यातूनच संतांची शिकवण आणि गुरुभक्ती आणि समर्पण यांचा वारसा पुढे चालतो. असा हा वारसा घेत आता ही दिंडी पोचली आहे कोकण रत्न चहा स्टॉल साडिस्ते, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे कोकणरत्न चहा स्टॉल साडिस्ते, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी यजमानांच्या हस्ते विधिवत पूजन संपन्न झाले. सर्व यात्रिकी व भाविकांसाठी या ठिकाणी अल्पोपहाराची उत्तम सोय करण्यात आलेली आहे आणि याचे अन्नदाते आहेत भास्कर पालेकर. या अन्नदात्यांचे खूप खूप अभिनंदन. निसर्ग ही आपल्याला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. वृक्ष, नद्या, डोंगर, प्राणी, पक्षी, हवा, पाणी या सगळ्यांनी मिळून आपला निसर्ग तयार झाला आहे. मानवी जीवन निसर्गाशिवाय अशक्य आहे, पण अलीकडच्या काळात माणूस आपल्या गरजांसाठी निसर्गाचा अविचाराने वापर करतो आहे, ज्यामुळे निसर्ग असंतुलित होत आहे. त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे निसर्गाचे रक्षण करण्याची. नाथ महंता तुझी योगी राया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. राणीच वासी नाथ महंता तुझी योगी राया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. राणीच वासी नाथ महंता तुझी योगी राया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. राणीच वासी नाथ महंता तुझी योगी राया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. राणीच वासी नाथ महंता तुझी योगी राया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. राणीच वासी नाथ महंता तुझी योगी राया. निसर्ग म्हणजे हिरवेगार जणू पृथ्वीवरचं स्वर्गसमान दृश्यच होय. आपण त्याकडे केवळ पाहायचं नाही तर तो टिकून राहील यासाठी प्रयत्न करायचे आहे. निसर्ग जपला तर जीवन जपेल. चला तर मग आजपासून आपण एक वचन देऊ, झाडे लावू, पाणी वाचू आणि हिरवेगार निसर्गाचं रक्षण करू. यातच आपलं भविष्य लपलेलं आहे. निसर्ग आपल्याला अन्न, पाणी, हवा, औषधे आणि निवारा देतो. झाडे आपल्याला प्राणवायू देतात आणि पृथ्वीचे तापमान नियंत्रित करतात. नद्या शेतीला पाणी पुरवतात. निसर्गामुळेच आपल्याला आनंद, शांतता आणि सौंदर्याचा अनुभव मिळतो. हेच महत्त्व पटवून देत आता ही वसुंधरा पायदिंडी पोचलेली आहे रामेश्वर मंदिर, खारेपाटण, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. राणीच
भक्तगणांच्या उपस्थितीत दिमाखात वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सुंदर अशा विद्युत रोषणाईने सजवलेल्या मखरामध्ये जगद्गुरूंच्या सिद्ध पादुकांना विराजमान करण्यात आले. यजमानांच्या हस्ते वेद संपन्न पुरोहितांद्वारे पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे संस्कृत मंत्रोच्चाराने विधिवत पूजन करण्यात आले. सर्व यात्रिकींसाठी व भाविकांसाठी उत्तम अशा महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. आणि या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे गुरुनाथ नागेश कुडतरकर. या अन्नदात्यांचे खूप खूप अभिनंदन. जय सियाराम. आत्ता आपण पाहिला या वसुंधरा पायी दिंडीतील पहिले सत्र. काही वेळासाठी दिंडी इथेच विश्रांती घेईल. चला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढील सत्रात. जय सियाराम.